त्या विरोधात ठाकरे गटाकडून काढला जाणार आहे। या मोर्चाला पोलीस आयुक्तांनी परवानगी देखील दिलेली आहे। त्यामुळे धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होईल। कलानगर मार्गे बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असेल। धारावी बचावसाठी उतरलेल्या संघटना तसंच महाविकास आघाडीतले पक्ष यात सहभागी होणार आहेत। स्वतः उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली धारावीचा हा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी होणार असल्याचं समजतंय। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी मुंबई शहर अध्यक्षा राखी जाधव या मोर्चात सहभागी होणार आहेत। धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य निर्णय घेतला असेल तर काहींच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे अशा शब्दात भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। वर्ध्यामध्ये ओबीसींची एल्गार सभा होतीये। या सभेला छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, रामदास तडस असे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। तसंच 1 लाख ओबीसी बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 16 ते 20 डिसेंबर दरम्यान हा सोहळा सुरू असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री संजय राठोड या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत। नागपुरात भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक होतीये। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उपस्थित आहेत। यावेळेला भाजपचे दिग्गज नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतायत। इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारनं निर्बंध मागे घेतलेत। उद्यापासून हे निर्बंध मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे। 15 दिवसांच्या आत निर्बंध मागे घेतल्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणं हा निर्णय मूर्खपणाचा होता, पण उशिरानं का होईना सरकारला जाग आली आहे, त्याचं मी स्वागत करतो अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। इथेनॉलबाबत केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय अजूनही निम्मा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। केंद्र सरकारनं 17 लाख टनांपर्यंतच इथेनॉलला परवानगी दिली असून देशात किती साखर लागणार आहे आणि किती निर्मिती होणार आहे याचा आढावा घेऊन 100% निर्मितीला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला 19 डिसेंबरला नागपुरात दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकरांनी सरकारला दिलाय। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या शब्दाच्या अंमलबजावणीला सुरुवातच न झाल्यानं तुपकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। सांगलीमध्ये ऊस दराच्या बाबतीत आज पुन्हा बैठक होतीये। ऊस दराच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या आंदोलनानंतर 2 कारखान्यांनी ऊस दर जाहीरही केलाय। मात्र जिल्ह्यातल्या इतर साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्यास काटाबंद आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीनं दिलेला आहे। मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये रविवारी बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं। मराठा समाज बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। सरकारला जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करायचा असेल तर आम्ही सुद्धा पाहून घेऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। तुम्ही अनेकांना अंगावर घेतलं असेल पण माझ्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी दिला। तुम्ही तुमच्या वाटेचं खावं, उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेरोशायरी करू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या एका तरुणानं 100 रुपयांच्या बॉन्डवर मनोज जरांगे पाटलांना 1 महिन्यासाठी मुख्यमंत्री करावं असं शपथपत्र लिहिलंय। यात त्यानं राज्यात 2 उपमुख्यमंत्री असू शकतात तर मग 2 मुख्यमंत्री का नको असा सवाल केलाय। बुलढाण्याच्या जीएसटी कार्यालयात बदली करून देण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या राज्य कर उपायुक्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर आरोपी मारोतराव राठोड विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात बाजीराव पडसाळीमधील मंदिराचं रूप पालटणार आहे। राज्य मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि समिती सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाला सुरुवात झाली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतल्या पाण्याच्या टाकीमध्ये केमिकल सदृश पाणी आढळून आल्यानं खळबळ माजली आहे। रात्रीच्या सुमारास कारखान्यांमधून केमिकलयुक्त
पाणी या टाकीमध्ये सोडलं जात असल्याचं उघड झालंय। यामुळे परिसरातील हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। सांगलीतल्या मिरजेत लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। दर्गा रोडवर असणाऱ्या एका चप्पल दुकानामध्ये लिफ्ट दुरुस्ती करत असताना ही दुर्घटना घडली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या करडा गोभणी वडजी या रस्त्याचं काम करण्यासह सोयाबीन, कापूस आणि कडधान्याचे दर वाढवावेत या मागणीसाठी सतीश देशमुखांनी गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय। 5 दिवसानंतर त्यांची प्रकृती ढासळली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही असं त्यांनी निर्धार बोलून दाखवलाय। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अमृतांजन पुलाजवळ ट्रक बंद पडल्यानं त्याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर झालेला आहे। वाहनांचा वेग मंदावलाय आणि त्यातच शनिवार असल्यानं अनेक पर्यटक बाहेर पडल्यानं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यातल्या जवाहरनगर भागातल्या फूड कॅफेजना टाळं ठोकण्यात आलंय। या कॅफेजमध्ये तरुण-तरुणी अश्लील वर्तन करताना आढळल्यानंतर पालिका प्रशासन आणि सिव्हिल लाईन पोलिसांनी कारवाई केली आहे। अहमदनगरमधल्या श्रीगोंदा शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना 2 तरुणांनी चाकू दाखवत आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केलेत। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातल्या 2ही आरोपींना अटक झाली आहे। सोलापुरातल्या बार्शीमध्ये तेलगिरणी चौकात कुंटणखाना सुरू होता। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 2 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे। कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक झाली आहे। चेंबूरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली, ज्यात हा तरुण गंभीर जखमी झालाय। मारहाण करणाऱ्या आरोपीला विरारमधून 10 तासातच पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्याच्या धुसाळा इथं मातीच्या घराला अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम, त्यामुळे सातत्यानं दुतर्फा होणारी कोंडी आणि रोजचे अपघात यावर आता जिल्हा प्रशासनानं उपाय शोधून काढलाय। भंडारा शहरातनं राष्ट्रीय महामार्गावरनं होणारी अवजड वाहतूक प्रायोगिक तत्वावर सकाळी 8 वाजल्यापासून आता वळवली जाणार आहे। जळगावातल्या बोदवडमध्ये शिरसाळा हनुमान मंदिरात मार्गशीर्ष शनिवारच्या निमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। तालुक्यातील विविध गावातनं पायी दिंड्या काढत भाविक मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव इथल्या नवेगाव बांधकवठा मार्गालगत असलेल्या एका शेतातल्या विहिरीमध्ये बिबट्या पडला होता। या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून वन विभागाच्या टीमनं सुखरूपपणे बाहेर काढलं। बिबट्याला बाहेर काढून त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जंगलात सोडून दिलं गेलंय। सटाण्याच्या अंबासनमध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या 2 रानमांजरांना ग्रामस्थांनी जीवदान दिलंय। पाऊस कमी झाल्यानं सध्या जंगलातील नदी नाले ओढे कोरडे पडले, त्याचा सगळ्यात जास्त फटका हा वन्य प्राण्यांना बसतोय। हिंगोली शहरातल्या जवाहर रोड, गांधी चौक यासह बाजारपेठ आणि वर्दळीच्या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी कच्ची पक्की अतिक्रमणं झालेली होती आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होतोय। ही अतिक्रमणं 2 दिवसात स्वतःहून काढून घ्या, नाहीतर 2 दिवसानंतर ही सगळी अतिक्रमणं पाडली जातील असा इशारा हिंगोली नगर परिषदेनं दिलेला आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे। 4 दिवसानंतर सुरू झालेल्या कांदा बाजारात एकाच दिवसात तब्बल 7,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। मात्र कांदा निर्यात बंदीचा कांद्याच्या दराला मोठा फटका बसतोय। कांद्याचे दर आता घसरलेले आहेत। भुसावळमधल्या खडका रोड परिसरात एका ट्रकनं विद्यार्थ्याला जोरदार धडक दिली। या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळेला पोलीस आणि स्थानिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। मराठा, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनानं हा आदेश लागू केलाय। हा आदेश 15 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत लागू असेल। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या गारपिटीमुळे शेडनेटचं सुद्धा नुकसान झालं। सरकारनं शेडनेटधारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी यासाठी सिंदखेड राजा इथं तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपाधारकांनी धरणे आंदोलन केलंय। हक्काच्या नोकरीपासून वंचित राहिल्यानं आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नगर परिषद गेल्या 10 वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीवर घेत नसल्याचा आरोप होतोय।
हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत एका आडत व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांची हळद खरेदी केल्यानंतर त्यांना पैसेच दिल्या नसल्याचा प्रकार उघडकीला आलाय। शेतकऱ्यांची तब्बल 22 लाखांची फसवणूक झालेली आहे। विदर्भातील बुलढाणा आणि वाशिममधील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात जगदंब ट्रेडिंग कंपनी या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या आडत व्यापाऱ्याकडे हळद विक्री केलेली होती। नागपूरमध्ये भीषण अपघात झालाय। कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। मेंढेपठार गावातील 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 सख्या चुलत भावांचा समावेश आहे। लग्न समारंभ आटपून परतताना हा अपघात घडलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भाजपनं पक्ष बांधणीवर आता जोर दिलाय। भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे, त्या अनुषंगानं भाजपकडनं जोरदार तयारी सुरू आहे। राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केलेल्या महसुली मंडळांमध्ये शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली गेली आहे, त्यामुळे या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश नाशिकमधल्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा सहकारी बँकेला दिलेले आहेत। नगरमधील अनेक महसुली मंडळांचा समावेश झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। साताऱ्यातल्या वाईमधल्या धोम कालव्याला भगदाड पडलंय आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। अनेकांची शेती पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय। या पाण्यामध्ये अनेक जण अडकून पडलेले होते। शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांना वाचवण्यात यश आलंय। चांदवड तालुक्यातल्या विहिरींनी तळ गाठलाय। शेततळ्यांमध्ये सुद्धा पाणी नसल्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची आता धडपड सुरू आहे। टँकरनं पाणी विकत घेण्याची आता शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे। टँकरनं सतत पाणी विकत घेणं परवडत नसल्यामुळे पाण्याअभावी पिकं करपू लागल्यानं शेतकरी हतबल झाले। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद यार्डमध्ये एका इलेक्ट्रॉनिक काट्यावर हळदीच्या प्रत्येक कट्ट्यामागे 2.5 किलो वजन कमी भरत असल्याचा प्रकार उघडकीला आलाय। शेतकरी बालाजी सरकटे यांनी काल 65 कट्टे हळद विक्रीसाठी आणली। वजन कमी भरत असल्याचा संशय आल्यानं त्यांनी बाजार समितीमध्ये गोंधळ घातला। धाराशिवमध्ये दुधाचे दर घसरल्यानं दूध उत्पादकांसोबत जिल्ह्यातील खवा उत्पादक सुद्धा अडचणीत सापडलेत। सरमकुंडी पाथरूड हे गाव खवा बनवण्यासाठी आणि पेढा बनवण्यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर 7 ते 8 रुपयांनी घसरलेत। परिणामी खवा उत्पादकांना सुद्धा कमी दर मिळतोय, त्यामुळे त्यांचा उद्योग अडचणीत सापडलाय। जळगावातील केवळ 40 गाव हा एकच तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला, त्यामुळे इतरही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होतीये। इतर तालुक्यांबाबत दुष्काळाबाबतचा योग्य तो निर्णय होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। मावळमधल्या तळेगाव दाभाडे इथला पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत। तळेगाव दाभाडे इथला पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय। पाणी गळती रोखण्यासाठी प्रशासन उपाय करत असल्याचंही सांगितलं गेलंय। बसमध्ये प्रवास करताना सुट्या पैशांवरनं प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत असतात। हे वाद थांबवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील बस आगारांनी 1000 ATM मशीन खरेदी केल्या, पण मशीन खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांचा कालावधी लोटला तरी मशीन चालवण्यासाठी वाहकांना प्रशिक्षणच देण्यात आलेलं नाही, त्यामुळे मशीन्स वापराविना पडू नये। तुळजाभवानी देवी मंदिराची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता नावाची साधर्म्य असणारी वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार करण्यात आलेलं होतं। यात भाविकांकडून पैसे उकळले जात होते। पश्चिम रेल्वेच्या पालघर ते उमरोळी रेल्वे स्थानकादरम्यान आज आणि उद्या 2 तासांचा मेगा ब्लॉक आहे। सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत या ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्याच्या 2 पॅसेंजर गाड्या रद्द झाल्यात, तर उपनगरीय लोकल पालघरपर्यंतच धावणार आहेत। त्यामुळे डहाणू, वानगाव, बोईसर आणि उमरोळीमधल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत। सिडकोनं उल्वे उपनगरात खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरातल्या महागृहनिर्माण प्रकल्पातील 5091 लाभार्थ्यांना अद्याप त्यांची हक्काची घरं दिलेली नाहीत। फेब्रुवारी महिन्यात या लाभार्थ्यांना सोडत प्रक्रियेतनं 1 BHKची घरं मिळालेली होती। आर्थिक दुर्बल उत्पन्न गटाच्या श्रेणीमधल्या लाभार्थ्यांना या घराच्या किमती 34 लाखांहून अधिक असल्यानं परवडणार नसल्यानं या किमती कमी करण्याची मागणी केली आहे। आगीच्या घटना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारतींचं वर्षातनं 2दा फायर ऑडिट केलं जाईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केली आहे। फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं।
विजय दिनाच्या 52व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कुलाब्यातल्या शहीद स्मारकावर पुष्पहार सोहळा पार पडला। तीनही सेवांमधील वरिष्ठ अधिकारी आणि दिग्गज गार्ड ऑफ ऑनरच्या उपस्थितीत स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।